सर जेम्स निघून गेल्यावर होम्स बराच वेळ विचार करीत बसून राहिला. माझं खोलीतलं अस्तित्व तो विसरूनच गेला असावा असं मला वाटू लागलं. अखेर एकदाची त्याची तंद्री भंग पावली आणि तो पुन्हा भूतलावर आला. काय वॅटसन, तुला काय वाटतं? त्यानं विचारलं. मला वाटतं तू त्या तरुणीला समक्ष भेटावंस. जिथे तिचा बाप काही करू शकला नाही तिथे माझ्यासारखा तराहीत इसम काय करणार? तरी सुद्धा बाकीचे मार्ग वाया गेले तर त्याचा वापर करायला हरकत नाही. पण सध्या जरा वेगळ्या मार्गानं सुरुवात करावी असं मला वाटतं. या बाबतीत शिनवेल जॉन्सनची आपल्याला मदत होऊ शकेल. यापूर्वी मी कधी या शिनवेल जॉन्सनचा उल्लेख केला नव्हता, कारण तो तसा उशिराच होम्सच्या सानिध्यात आला. या शतकाच्या सुरुवातीस तो होम्सचा एक अत्यंत महत्वाचा सहकारी बनला. सांगायला वाईट वाटतं, पण हा जॉन्सन पूर्वी एक कुविख्यात गुन्हेगार होता. तो 2 वेळा पार्क हस्टनच्या तुरुंगातही जाऊन आला होता. पुढे त्याला पश्चाताप झाला आणि तो होमसाठी काम करू लागला. लंडनच्या गुन्हेगारी विश्वात हिंडून तो भरपूर माहिती मिळवत असे आणि ती बरेच वेळा अत्यंत महत्वाची असल्याचं सिद्ध होई. जॉन्सननं पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम केलं असतं तर तो केव्हाच उघडकीस आला असता. पण त्यानं केलेली कामगिरी थेट कोर्टात कधीच जात नसे. त्यामुळे त्याच्या कारवायांचा त्याच्या पूर्वीच्या सहकाऱ्यांना कधीच पत्ता लागला नाही. आपल्या पूर्वीच्या कीर्तीमुळे त्याला सारे नाईट क्लब, जुगाराचे अड्डे, सामान्य हॉटेल्स सर्वत्र मुक्त प्रवेश असे. निरीक्षण शक्ती आणि तल्लख मेंदू यामुळे तो सहजपणे माहिती मिळवू शकत असे. आता शेरलॉक होम्स त्याच्याकडेच जायचं म्हणत होता. त्या दिवशी माझ्याकडे रुग्णांची गर्दी असल्यामुळे होम्सच्या मदतीला तातडीने धावून जाणं मला शक्य नव्हतं. पण मी संध्याकाळी भेटण्याची वेळ निश्चित करून त्याला सिम्पसनच्या हॉटेलात भेटलो. खिडकीजवळच्या एका छोट्या टेबलाशी बसून बाहेर बघत बघत आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. जॉन्सन त्याच्या मागावर आहे त्यानं सांगितलं. अंडरवर्ल्डच्या साम्राज्यातून तो काहीतरी माहिती मिळवेल, कारण या माणसाची गुपितं तिथेच दडलेली असतील. पण ती तरुणी माहीत असलेली वस्तुस्थिती स्वीकारून आपलं मत बदलायला तयार नाही तर तू नवीन माहिती मिळवून काय करणार? काय सांगावं वॅटसन? या स्त्रियांचं मन म्हणजे पुरुषांना कधीही न उलगडणारं कोडं आहे. या बायका प्रसंगी खून सुद्धा माफ करतील, पण एखाद्या क्षुल्लक गुन्ह्यावरून डोक्यात राग घालून घेतील. बॅरन ग्रुनरनं मला सांगितलं की त्यानं तुला सांगितलं. हो, तुला मी माझे बेत सांगितले नव्हते. मला या माणसाला प्रत्यक्ष भेटायचं होतं. तो आहे तरी कसा हे जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे जॉन्सनला सूचना देऊन झाल्यावर मी गाडी केली आणि किंगस्टनला गेलो. त्यावेळी बॅरन अगदी खेळकर मूडमध्ये होता. त्यानं तुला ओळखलं? त्यात काहीच अडचण नव्हती, कारण मी माझं कार्डच आतमध्ये पाठवलं होतं. तो अत्यंत थंड डोक्याचा आणि मधुर वाणीचा आहे. तुझ्याकडे येणाऱ्या उच्चभ्रू रुग्णांमध्ये तो सहज शोभून दिसेल, पण तो जहरील्या नागाप्रमाणे धोकादायक आहे. तो गुन्हेगारांचा बादशाह आहे असे म्हटले तरी चालेल. एखाद्या घरंदाज सद्गृहस्थाप्रमाणे त्यानं मला चहा देऊ केला, पण त्याच्या चेहऱ्यावरील क्रौर्य लपत नव्हतं. मी त्याला जाऊन प्रत्यक्ष भेटलो, हे चांगलंच झालं. त्याचं वागणं मित्रत्वाचं होतं? हो, पण ते उंदराला खेळवणाऱ्या मांजरासारखं होतं. उघड उघड हिंसाचारापेक्षा हे मित्रत्व जास्त धोकादायक असतं. त्यानं केलेल्या स्वागतातून त्याचं व्यक्तिमत्व उघड होत होतं. आज ना उद्या आपली भेट होणारच असं वाटलंच होतं मिस्टर होम्स. तो म्हणाला. आपल्या मुलीशी, व्हायलेटशी होणारा माझा विवाह रोखावा म्हणून जनरल डी मेरव्हिलेंनी आपल्याला पाठवलं असणार, होय ना? मी त्याच्या प्रश्नाला होकार दिला. यामुळे तुम्ही आतापर्यंत कमावलेली नावलौकिक धुळीला मिळेल एवढंच. तो म्हणाला. या प्रकरणात तुम्हाला यश मिळणं अशक्य आहे. तुमची सारी मेहनत वाया जाईल. उलट संकटाला सामोरं जावं लागेल. माझा सल्ला ऐका आणि भानगडीतून बाहेर पडा. गंमतच आहे, मी म्हणालो. मीही तुम्हाला हाच सल्ला देण्यासाठी आलो होतो. आपल्या बुद्धिमत्तेबद्दल मला आदर आहे बॅरन, आणि
आपलं व्यक्तिमत्वही तिला साजेसं आहे. आता एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. इथे कुणालाही तुमचा भूतकाळ उकरून काढून तुम्हाला त्रास देण्याची इच्छा नाही. झालं गेलं होऊन गेलं. तुम्ही आता शांत जीवन जगत आहात. पण तुम्ही या लग्नाचा अट्टहास पुढे चालू ठेवलात तर मात्र तुम्ही शत्रूंचं मोहोळ उठवाल. ते तुम्हाला इंग्लंडमध्ये राहणं अशक्य होईल. हे तुम्हाला परवडणार आहे. शहाणे असाल तर त्या तरुणीचा नाद सोडा. तुमचा भूतकाळ तिला समजला तर ते तुम्हाला हिताचं निश्चित नसेल. यावर बॅरन मनापासून हसला. मला तुमची गंमत वाटते मिस्टर होम्स. तो म्हणाला, हातात कोणतेही पत्ते नसताना तुम्ही खेळायला निघाला आहात. हा काहीसा वेडेपणा आहे. असं तुम्हाला वाटतं. नाही, माझी खात्री आहे. माझी स्वतःची बाजू चांगली बळकट आहे, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगायला काहीच हरकत नाही. त्या तरुणीचा संपूर्ण विश्वास संपादन करता आला हे माझं सुदैव. मी तिला माझ्या पूर्वायुष्यातील साऱ्या दुःखद घटना स्पष्टपणे सांगूनही हे शक्य झालं. काही विघ्नसंतोषी माणसं येऊन तुला या घटनांविषयी सांगतील हेही सांगितलं. आणि अशा माणसांना वाटेला कसं लावायचं तेही शिकवलं. तुम्हाला संमोहनशास्त्र माहीत आहे मिस्टर होम्स? माहीत असलं तर एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्वच कसं संमोहित करू शकता याची तुम्हाला कल्पना असेलच. इथे कसलीही लपवाछपवी नाही की जुलूम जबरदस्ती नाही. तुम्ही तिला सहज भेटू शकता. तशी ती वडिलांच्या आज्ञेत आहे. फक्त ही एक गोष्ट सोडून. पुढे काही बोलणं शक्यच नव्हतं वॅटसन. मी निमूटपणे त्याचा निरोप घेऊन निघालो. दरवाजा उघडण्यासाठी मी हँडलला हात घातला तोच त्यानं मला मध्येच रोखलं. तुम्हाला फ्रेंच हेरली ब्रून माहीत आहे मिस्टर होम्स? त्यानं विचारलं. हो, मी सांगितलं. त्याचं काय झालं माहीत आहे? मात्रे विभागात काही अपाचे इंडियन्सनी त्याला जबरदस्त मारहाण करून लुळापांगळा करून सोडल्याचं ऐकलं होतं. खरं आहे. योगायोग म्हणजे ही मारहाण होण्यापूर्वी आठवडाभर आधी तो माझ्याविषयी चौकशी करीत फिरत होता. तेव्हा तुम्ही या भानगडीत न पडलेलंच चांगलं. आत्तापर्यंत बऱ्याच जणांची हीच परिस्थिती झाली. तुम्ही तुमच्या वाटेनं जा आणि मला माझ्या वाटेनं जाऊ द्या, एवढंच सांगतो. अशी आहे आत्तापर्यंतची हकीकत वॅटसन. बापरे, हा इसम चांगलाच धोकादायक दिसतो. चांगलाच धोकेबाज. मला पोकळ बढाया मारणाऱ्यांचा तिटकारा आहे. पण हा इसम बोलण्यापेक्षा करून दाखवणाऱ्यांपैकी आहे. मग तू या प्रकरणात लक्ष घालायलाच हवं का? त्यानं त्या तरुणीशी लग्न केलं तर काय आकाश कोसळणार आहे? त्यानं आपल्या पत्नीचा खून केला हे लक्षात घेतलं तर मामला गंभीर आहे. आणि दुसरं म्हणजे यात गुंतलेलं घराणं. जाऊ दे, त्यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. तुझी कॉफी घेऊन झाली की आपण आपल्या खोलीवर जाऊ. तिथे शिनवेल आपली वाट बघत बसला असेल. हा शिनवेल जॉन्सन म्हणजे एक रांगडा धिप्पाड इसम होता. त्याचे काळेभोर डोळे तेवढेच त्याच्या बाकीच्या अवतारांपुढे सौम्य वाटत होते. तो आपल्या राज्यातच फेरफटका मारून आला होता. त्याच्या शेजारीच एक सडपातळ सुंदर तरुणी बसली होती. तिच्या फिकुटलेल्या चेहऱ्यावरून ती कोणत्या यातनातून गेली असावी ते कळून येत होतं. ही आहे मिस किटी विंटर, शिनवेल जॉन्सन्स म्हणाला. ती स्वतःच आपली हकीकत सांगेल. तुमचा निरोप मिळताच तासभरात मी तिला शोधून काढलं. माझा पत्ता शोधणं तितकंसं अवघड नाही, ती तरुणी म्हणाली. तो साऱ्या लंडनला माहीत आहे. पोरकी शिनवेलसाठी काही वेगळा पत्ता नाही. आपण जुने दोस्त आहोत पोरकी. पण हा तिसरा? या जगात न्याय असेल तर त्याचं स्थान नरकातच असेल. याच माणसाच्या शोधात आपण आहोत मिस्टर होम्स. म्हणजे आम्हाला आपल्या शुभेच्छा आहेत असं समजायला हरकत नाही तर, होम्स हसून म्हणाला. तुम्ही त्याला त्याच्या पापाची शिक्षा देणार असाल तर तुम्हाला कोणतीही मदत करण्यास मी तयार आहे, ती तरुणी उत्साहाने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर संताप आणि तिरस्कार पुरेपूर भरलेला दिसत होता, तर डोळे आग ओकीत होते.
त्यानं माझं काय वाटोळं केलं ते विचारू नका, मिस्टर होम्स. मी त्याच्यासाठी इथे आलेली नाही. त्यानं आत्तापर्यंत कितीतरी मुलींना खड्ड्यात ढकललं आहे. आता त्याला खड्ड्यात गाडायला मला निश्चितच आवडेल. त्याचं आत्तापर्यंतचं प्रकरण कुठपर्यंत आलं आहे माहीत आहे? हो, पोर्क शिनवेल मला वाटेत सांगत होता. त्यानं आणखी एक साधी भोळी तरुणी गाठली आहे आणि तिच्याशी लग्न करायला निघाला आहे. तुम्हाला ते थांबवायचं आहे. त्या मुलीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी तुमच्याजवळ त्याच्याविषयी पुरेशी माहिती आहे. पण तिचं डोकं ठिकाणावर नाही ना. त्याच्या प्रेमासाठी पार वेडी झाली आहे. तिला त्याच्याविषयी सारं काही सांगून झालं, पण तिला काहीशी पर्वा नाही. खुणाविषयी सांगून झालं? हो. बापरे, म्हणजे ही चांगलीच तयारीची दिसते. या साऱ्या त्याच्या विरोधात उठलेल्या गावगप्पा आहेत असं तिचं म्हणणं आहे. मग तिचे डोळे उघडण्यासाठी तुम्ही तिच्या समोर पुरावे ठेवले नाहीत? त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकाल. मी स्वतःच एक पुरावा नाही का? मी स्वतःच तिच्यासमोर उभी राहून त्याने मला कसं वागवलं हे सांगितलं तर? तुम्ही हे कराल? का करणार नाही? ठीक आहे. प्रयत्न करून बघायला हरकत नाही. पण त्यानं आधीच तिच्यासमोर आपल्या पापांचा पाढा वाचला आहे आणि त्याबद्दल तिच्याकडून माफीही मिळवली आहे. आता ती आणखी काही ऐकून घ्यायला तयार होईल की नाही त्याची शंका आहे. त्यानं सांगितल्या नसतील अशा गोष्टी मी तिला सांगेल. मिस विंटन म्हणाली. ज्या खुनाचा गवगवा झाला त्या व्यतिरिक्त आणखी एक दोन खुनांची मला माहिती आहे. त्यानं नेहमीच्या मखमली शब्दात मला हे सांगितलं आणि नंतर माझ्याकडे रोखून बघत राहिला. तो 1 महिन्याच्या आत मेला. त्यावेळी मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण मीही त्याच्या प्रेमात बुडाले होते ना. या वेडीप्रमाणे मीही तेव्हा तो करेल ते सारं चांगलंच असं धरून चालत होते. फक्त एकच गोष्ट, तिनं मला हादरवून सोडलं. आपल्या खोट्या बोलण्यानं त्यानं माझी समजूत काढली नसती तर त्याच रात्री मी त्याला सोडून पळाले असते. ही गोष्ट म्हणजे कातडी कव्हर असलेली त्याची डायरी. त्या रात्री तो जरा जास्तच प्यायला होता, नाहीतर त्यानं मला ती कधीच दाखवली नसती. तिच्यात काय आहे एवढं? एखादा माणूस पतंगाचा अथवा फुलपाखराचा वेडा असतो ना, तसा हा स्त्रियांचा वेडा आहे होम्स. त्याला त्याचा अभिमानही आहे. या डायरीत त्या स्त्रियांची नावे, फोटो आणि सारा तपशील आहे. अगदी गटारातील किडाही असली घाण जवळ बाळगणार नाही, पण हा ग्रुनर ती अभिमानानं जवळ बाळगतो. मी उद्ध्वस्त केलेल्या स्त्रियांची यादी. तो कौतुकानं म्हणतो. खरं तर तो नष्ट करू शकला असता, पण त्यानं ती केली नाही. ती हाती लागली तर तुमचं बरंच काम होईल, पण ती तुम्हाला मिळणार नाही. ती कुठे आहे? ती सध्या कुठे आहे ते कसं काय सांगू? मी त्याला सोडून वर्ष होऊन गेलं. त्यावेळी तो ती कुठे ठेवीत असे ते मला माहीत आहे. स्वच्छता आणि टापटीप या बाबतीत तो अगदी मांजरासारखा आहे. त्याच्या अभ्यासिकेच्या आतील बाजूला जुन्या कपाटाच्या कप्प्यात ती अजूनही असू शकते. तुम्ही त्याचं घर बघितलं आहे? मी त्याच्या अभ्यासिकेत जाऊन आलो आहे. अरे वा, तुम्ही सकाळीच कामाला सुरुवात केली म्हणजे. तुमचा कामाचा झपाटा मोठा अजब आहे. म्हणजे त्याच्या तोडीचा प्रतिस्पर्धी भेटला म्हणायचं. अभ्यासिकेची बाहेरची खोली केवळ चिनी मातीच्या वस्तूंनी भरलेली आहे. त्याच्या टेबलाच्या मागे दरवाजा आहे, जिथून आतल्या खोलीत जाता येतं. इथे तो त्याचे महत्वाचे कागदपत्रे आणि इतर वस्तू ठेवतो. त्याला चोरांची भीती वाटत नाही. ग्रुनर लेचापेचा दिलाचा नाही. त्याचे शत्रू सुद्धा त्याच्यावर अशी टीका करणार नाही. स्वतःची काळजी घेण्यास तो समर्थ आहे. त्याच्या घरात रात्री धोक्याचा इशारा देणारे अलार्म बसवलेले आहेत आणि चोरांना त्याच्या घरात चिनी मातीच्या वस्तूंशिवाय मिळणार काय? खरं आहे. शिनवेल जॉन्सन अधिकारवाणीनं सांगितलं. कुठलाही चोर अशा वस्तू पळवणार नाही. त्या वितळवता येणार नाही की विकताही येणार नाही. ठीक आहे मिस विंटर, होम्स म्हणाला. तुम्ही उद्या सकाळी
5 वाजता इथे आलात तर बरं होईल. तोपर्यंत मी तरुणीला प्रत्यक्ष भेटण्याविषयी तुमच्या सूचनेचा विचार करून काय व्यवस्था करता येईल ते बघतो. तुम्ही जी बहुमोल मदत केलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला खात्री आहे की माझे ग्राहक याबद्दल तुम्हाला रास्त मोबदला मिस्टर होम्स. मिस विंटर किंचाळलीच. मी हे पैशांसाठी करते आहे असं तुम्हाला वाटतं? या माणसाला धुळीला मिळालेलं बघायची माझी इच्छा आहे. यासाठी मी हे करते आहे. त्याला चिखलात गाडून पायांनी तुडवण्याची माझी इच्छा आहे. तोच माझा मोबदला आहे. मी उद्या तुम्ही म्हणाल त्या दिवशी म्हणाल तेवढा वेळ येण्यास मी तयार आहे. फक्त तुम्ही त्याच्या मागे लागलं पाहिजे. या पोरकीला मी कुठे भेटेन ते माहीत आहे.